नमस्कार, एस.एन. न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नाशिकच्या गंगापूर गावाच्या पुढे गोवर्धन शिवारात जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लबची स्थापना करण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी मावळतीकडे झुकलेलं आयुष्य आनंदी जगण्याचा एक आगळावेगळा प्रकल्प भारतात प्रथमच नाशिकमध्ये उभारण्यात आला आहे. याच ठिकाणी श्री क्षेत्र शंकर महाराज यांचे मंदिर उभारण्यात आलेलं आहे. सध्या येथील सिनियर सिटीजन क्लबमध्ये असलेल्या मूर्तीला रंगरंगोटी करण्याचे काम सुरू असून मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेतील चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य मुंजा बापूराव नरवाडे ह्या मूर्तीसाठी सध्या रंगरंगोटी करीत आहेत. रंग देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या निलिमाताई संबूस यांनी ह्या मूर्तीसाठी तसेच मंदिराच्या नूतनीकरणासाठी पुढाकार घेत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. निलिमाताई संबूस यांचे नेहमी सामाजिक योगदान राहिलेलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी वेगवेगळ्या संस्था असोत किंवा निराधार मुलं असोत यांच्यासाठी नेहमीच सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. निलिमाताई यांच्या पुढाकारातून या मंदिरात रंगरंगोटीचे काम सध्या सुरू आहे. श्री शंकर महाराज हे योगीराज होते. ते स्वतः नेहमी म्हणत सिद्धीच्या मागे लागू नका. त्यांना स्वतःला सिद्धी प्राप्त होत्या, पण त्यांनी उपाध्या लावल्या नाही. शंकर महाराज हे जगामध्ये एक अलौकिक पुरुष होते. ते चिकित्सक विद्वानांनाही मान्य होते. शंकर महाराज हे उच्च कोटीचे नाथ संप्रदायाचे सिद्ध होते. ते स्वामी समर्थांचे शिष्य होते. ते अवलिया योगी होते आणि बालवृत्तीने ते राहायचे. गेले अनेक दशके शंकर महाराजांच्या निमित्ताने संपूर्ण जगभर त्यांचा भक्त परिवार वाढतो आहे. नाशिकच्या गंगापूर येथील जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लब येथे शंकर महाराजांची भव्य 3 फुटाची मूर्ती उभारण्यात आलेली आहे. सध्या मुंजा नरवाडे हे या मूर्तीसाठी रंगरंगोटी करीत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी राहण्यासोबतच एक दिवस आनंदी कसा घालवता येईल यासाठीचा हा प्रकल्प सध्या संपूर्ण ज्येष्ठ नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरतो आहे. या ठिकाणी असलेल्या मंदिरामध्ये जागृत देवस्थान म्हणून भाविकांमध्ये आख्यायिका आहे. एस.एन. न्यूजसाठी प्रतिनिधी गंगापूर. धन्यवाद.